नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आम्ही आज तुम्हाला मंगळ ग्रहाचं दर्शन दाखवणार आहोत। आम्ही आता अमळनेरला स्टँडवर उतरले आणि तिथून रिक्षा केली। आता आम्ही जात आहेत मंगळ ग्रहाच्या पटांगणात। तिथून तुम्हाला सर्व दर्शन दाखवणार आहेत। रिक्षा आणि खूप इझी भेटून जाते। तिथं उतरलं की एसटी स्टँडवरून रिक्षा भेटते। इकडून जाताना पण रिक्षा मिळून जाते। इथून रेल्वे स्टेशन, एसट्या, टू व्हीलर आपण सगळं करू शकतो, कारण की ते मेन मंदिर जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यामध्ये आहेत। सगळ्यांनी या आणि दर्शन घ्या। आता चालले आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जात आहेत। तिथं किती स्वच्छ आणि किती शांत वातावरण आहे बघा। किती सुंदर वाटत आहे ते मंदिर। आता आम्ही रांगेत चालले। इथं मंगळवारी येता, दर्शन घेता। मंगळवारी खूप गर्दी असते। मंगळवारी हे खूप महत्त्व आहे। ज्यांनाही काही मंगळ ग्रह असेल काही असेल तर इथं आपली पूजा करू शकता। इथं ब्राह्मण पण आहेत। तुम्ही पावती फाडून तुमची सर्व पूजा करू शकता, मंगळ ग्रह शांत करू शकता। आणि घाबरायचं नाही, आपल्याला मंगळ आहे म्हणून आपल्याला लग्न जमेल की नाही जमणार, कसं होईल काय होईल, काहीच नाही। मंगळ हा खूप चांगला आहे, कोणीच घाबरायची गरज नाही। आता आम्ही बघा इथून आहे ना आतमध्ये प्रवेश करत आहेत। इथं छानसं असं चौरक बांधलेलं आहे, त्याच्यात पाणी साचलेलं राहतं। पाण्यामध्ये पाय धुवून मध्ये प्रवेश असतो। हे छोटंसं तोंडातनं पाणी येत राहतं, मच्छीसारखं आहे। तिथून पाणी घेऊन हातपाय तोंड धुवू शकता। आता पटांगणात आलेले आहेत। इथून रांग लावलेली आहे मंदिरात जाण्यासाठी, दर्शनासाठी। बघा किती छान वातावरण आहे, किती स्वच्छ आहे, किती मंगलमय वाटतं आहे। ह्या मंदिराचं नावच आहे मंगळ ग्रह। इथं आल्यावर एवढं सुंदर वाटलं आम्हाला। हे बघा, हे आपण आता मूर्तीचं दर्शन घेणार आहोत। हे मंगळ ग्रहाची मूर्ती आहे बघा, किती सुंदर आहे, किती मंदिर सजवलेलं आहे। इथं ब्राह्मण पुजारी पण असं, हे त्यांच्या पादुका आहेत, तुम्ही दर्शन घेऊ शकता। काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला। आल्यावर इथं सगळं सुखसुविधा आहेत। इथून तुम्ही खाली उतरणार, इथं छानसं समोर एक असं मोठं पटांगण आहे। तिथं तुम्ही खुर्च्यांवर बसू शकता। खुर्च्या पण लावलेल्या आहे आपल्याला बसण्यासाठी। तिथून आपल्याला ब्राह्मण हाक मारत राहता। आपण जर पावती फाडलेली राहिली तर ते आपल्याला हाक मारत राहता, आपल्या नावाने बोलवत राहता। तिथं आपल्या नावाची पूजा करता। मंगळ ग्रहाची पूजा झाल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात। आता तिथं छानसं असं गार्डन पण आहे बघा, किती लोक बसलेले बघा, किती छानशा खुर्च्या लावलेल्या आहे। हे बघा, हे जे बघता ना, याच्या बाजूला तुमची पूजा होते। इथं बोलून तुमची पूजा केली जाते। हे नवग्रहाची पूजा आहे। इथं मंगळवारी ही छानशी सजावट केली जाते। किती शांत आणि किती रम्य वातावरण वाटत आहे। आपली सगळी नकारात्मक शक्ती निघून जाते आणि नवीन ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते। आपल्याला असं वाटतं, आपल्या मनाला पण शांती वाटते। आल्यावर असं वाटतं ना की इथं 8 दिवसातून तरी एक वेळेस व्हिजिट द्यायला पाहिजे। एवढं छान वाटतं ना। आपल्या संसारामध्ये चिकचिक 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 नेहमी चालत राहते। एकदा तरी यायचं माणसाने, महिन्यातून एकदा तरी दर्शन घ्यायचं। कोणत्या का देवाचं घेत नाही, पण घ्यायचं म्हणजे घ्यायचं। मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्यायचं, तिथं बसायचं, थोडा वेळ आपल्या परिवारासोबत आणायचं। हे बघा, किती छानसं गार्डन आहे, किती छान पटांगण आहे। इथं सर्व प्रकारच्या तुम्हाला मूर्ती भेटून जाईल। इथं शनी महाराजांची मूर्ती आहे, इथं दत्ताची मूर्ती आहे, इथं स्वामी समर्थांची मूर्ती। हे बघा किती छानसं गार्डन आहे। या गार्डनमध्ये बसून तुम्ही नाश्ता करू शकता, जेवण करू शकता। आणि मंदिराच्या बाहेर पण गेले ना, तिथं पण भंडारा चालू असतो, तिथं पण तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता। इथं बघा किती छान लोक बसले, सगळ्यांना बसण्यासाठी खुर्च्या लावलेल्या आहेत। खूप छान झाडं पण आहेत। झाडं लावा हो, झाड लावलं ना तर आपल्याला सावली मिळते। हे तिथं वडाचं झाड आहे पूर्वी काळाचं। इथं आपल्या मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा पुस्तकांचे स्टॉल लावलेले आहेत। इथं पुस्तकं पण भेटतात। हे इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे।
माणसाने जीवनात आल्यावर एकदा तरी गुरु करावा, पण करावा. निगुरी राहू नये असं मानल्या जाते. पहिली परंपरा आहे. बघा, हे स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करा. इथं बघा किती छानसं गार्डन आहे, किती छान वाटतंय. इथं नाश्ता कॅन्टीन पण आहे, तुम्ही नाश्ता करू शकता. मंदिराच्या बाहेर गेलं ना तर त्यांचा मोठा हॉल आहे, तिथं महाप्रसादाची तयारी चालूच असते, सतत भंडारा चालू असतो. तुम्ही तिथं जेवण पण करू शकता. आणि इथं आल्यावर काहीच टेन्शन नाही, असं वाटतं ना आपण आपल्या घरीच बसलेले आहोत. सगळी इथली शांतता वाटते ना, इथून जायचा जीवच होत नाही. म्हणून मी सांगते, एकदा तरी या. आणि ज्यांना हे दत्ताचं मंदिर आहे, किती सुंदर वाटत आहे. एकदा तरी दर्शन घ्या हो. या इथं या, दर्शन घ्या, आपल्या जीवनाचं सार्थक करा. आपल्या जीवनात आल्यावर नाही, हॉटेलींमध्ये जायपेक्षा मंदिरात यायचं, मंदिरात दर्शन घ्यायचं. आता आम्ही चाललो आहो घरी. आता इथून आम्हाला रिक्षा भेटून जाईल. इथून पण 20 रुपयात रिक्षा भेटते, तिकडनं येताना पण 20 रुपयात रिक्षा भेटते. तुम्ही आमच्या चॅनलला या, नक्की भेट द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अजून कोणत्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.